न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हडपसर फुरसुंगीतील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा मोठा छापा। ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणारे रॅकेट उघड। हडपसर आणि फुरसुंगी परिसरातील मॉलमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणात डिजिटल साहित्य, कागदपत्रे तसेच बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आले आहे। मुंडवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राजत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हडपसर येथील अमनोरा मॉल तसेच फुरसुंगी परिसरातील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले। आरोपी एपेक्स अचीव्ह आणि JKL इंडिया सोल्युशन अशा नावाने कॉल सेंटर चालवत होते। बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईट तयार करून नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत पैसे गुंतविण्यास भाग पाडले जात होते। या माध्यमातून शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे। पोलिसांनी हडपसरमधील अमनोरा मॉल आणि फुरसुंगी येथील ठिकाणांसह एकूण 3 ठिकाणी छापे टाकले। या रॅकेटमध्ये जवळपास 120 जण कार्यरत असल्याचे समोर आले आहे। सुमारे 18 तास चाललेल्या धाडसत्रात शेकडो संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल फोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। आरोपींकडून रोख रक्कम, महत्त्वाचे पुरावे तसेच बेकायदेशीररित्या बाळगलेले पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे हडपसर निलेश जगदाळे करीत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अच्युतकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अरुणा उधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीता वासनिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना सुखरवे, गणेश पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण यांच्यासह पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, रुपेश तोडेकर, सचिन बोराटे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, योगेश राजत, अक्षय धुमाळ, स्वप्नील रसकर, प्रशांत नायडू तसेच परिमंडळ 6 मधील इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। पुणे शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या फसवणूक रॅकेटचा भांडाफोड झाला असून पुढील तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। नुकतीच आपण हडपसर फुरसुंगी येथे एका मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर वरती छापा टाकलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगले फाइंडिंग्स आहेत। त्याचा काल रात्री गुन्हा देखील दाखल झालेला आहे। सो या अनुषंगाने आपल्याला एकूण 3 ठिकाणी 120 लोकांकरवी असा गैरप्रकार सुरू होता आणि एक कॉल सेंटर चालवलं जात होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून म्हणजे बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईट बनवण्यात आलेल्या होत्या। या कॉल सेंटरवरून वेगवेगळ्या नागरिकांना फोन जात होते आणि त्या फोन कॉल्सवरती त्यांना पैसे जिंकण्याचा आमिष दाखवून या लोकांकडून पैसे उकळले जात होते। एपेक्स अचीव्हर्स, JKL इंडिया सोल्युशन्स अशा नावानं हे कॉल सेंटर सुरू होते, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही असे फेक कॉल सेंटर चाललेत याची कुठलीही कल्पना येऊ नये आणि काही मायनर मुलं आणि साधारणतः 20 ते 25 वयोगटातल्या मुलांच्या माध्यमातून हे सगळं कॉल सेंटर चालवण्यात आलेलं होतं। ही जी कारवाई छापा कारवाई जी आहे याच्यामध्ये 120 संगणक, अनेक हार्ड डिस्क, मोबाईल फोन्स, कागदपत्र आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत एकूण 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आणखी कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्या संदर्भाने देखील चौकशी सुरू आहे। आतापर्यंत या 2 आरोपितांच्याकडून एकूण 18.5 लाख रुपयांपर्यंत कॅश रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने जवळपास 690 ग्रॅम गोल्ड जप्त करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे। सो याच्या बाबतीमध्ये मुंडवा सिनियर PI स्मिता वासनिक यांच्याकडे ही माहिती प्राप्त होती की असं काहीतरी गैरप्रकार या भागामध्ये सुरू आहे आणि जवळपास 15 दिवस त्याच्या इंटेलिजन्सवरती त्यांनी काम केलेलं आहे। ही माहिती व्हेरीफाय केलेली आहे
आणि ही माहिती पूर्णपणे खात्री पटल्यानंतर की हो या ठिकाणी अशा पद्धतीचं कॉल सेंटर चालतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवशी तिथे हे जे 120 जण तिथून कॉल सेंटरमध्ये काम करत होते, यातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी 200 ते 250 लोकांसोबत संपर्कात होती आणि त्यांना या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांना हे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा लाटला जात होता. आणि जी मुलं कॉल करता आहेत त्यांना अगदी नीड टू नो बेसिसवरती माहिती, हे जे खरे चालक आहेत ते फक्त त्यांना ठराविकच माहिती या मुलांना पुरवत होते. त्यामुळे साक्षीदार म्हणून या सगळ्या मुलांचे स्टेटमेंट्स घेण्याचं